मराठी के पहले शायर विशाल मोहिते जी को आवाज़ दे रहा हूं कि वो अपने कलाम से सामईन को महसूस करें। मैं उन्हें सुरेश भट्ट के इस शेर से आवाज़ दे रहा हूं कि मी पान वाढ लेले पाण्यात वाह नारे, मी पान वाढ लेले पाण्यात वाह नारे, उड़ता ही येत नाही बुड़ता ही येत नाही। मिस्टर विशाल। बहुत बहुत शुक्रिया सर। सबसे पहले डॉक्टर साहब को जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं। इन सब के सामने गज़ल पेश करने जा रहा हूँ। इससे दो बातें साबित होगी, एक तो मेरी हिम्मत और आप सबका पेशेंस। तो शुक्रिया शुक्रिया। तो एक शेर कहने जा रहा हूँ। दोन शेर सुटे घेतोय आधी की दोघांमधल्या दुराव्यास या कारण ठरली केवळ भाषा। दोघांमधल्या दुराव्यास या कारण ठरली केवळ भाषा, मज ओठांची जमली नाही तुझ डोळ्यांची कळली नाही। धन्यवाद शुक्रिया शुक्रिया। दोघांमधल्या दुराव्यास या कारण ठरली केवळ भाषा, मज ओठांची जमली नाही तुझ डोळ्यांची कळली नाही। ह्या पोटाच्या प्रश्नासाठी फास घेतला होता त्याने, ह्या पोटाच्या प्रश्नासाठी फास घेतला होता त्याने, बग देहाची चिता जळाली चिंता तरीही जळली नाही। ह्या पोटाच्या बहुत अच्छे क्या कहने फास घेतला होता त्याने, बग देहाची चिता जळाली चिंता तरीही जळली नाही। दोघांमधल्या दुराव्यास या कारण ठरली केवळ भाषा, मज ओठांची जमली नाही तुझ डोळ्यांची कळली नाही। आणखी एक सुडा शेर घेतोय की आली शानशा ह्या हृदयाचा झाला आता भूत बंगला। धन्यवाद सर। आली शानशा या हृदयाचा झाला आता भूत बंगला, एकेकाळी कोणी येथे आनंदाने राहत होते। आणि परिस्थिती या देशाची की या आलिशानशा या हृदयाचा झाला आता भूत बंगला, एकेकाळी कोणी येथे आनंदाने राहत होते। गोट्या चक्के लपंडावही खेळ आता ते उरले नाही, गोट्या चक्के लपंडावही खेळ आता ते उरले नाही। गल्लीमध्ये दोन चिमुकले मंदिर मस्जिद खेळत होते, गल्लीमध्ये दोन चिमुकले मंदिर मस्जिद खेळत होते। बहुत बहुत शुक्रिया। गोट्या चक्के लपंडावही आली शानशा या हृदयाचा झाला आता भूत बंगला, एकेकाळी कोणी येथे आनंदाने राहत होते। गोट्या चक्के लपंडावही खेळ आता ते उरले नाही। बहुत बहुत शुक्रिया। गोट्या चक्के लपंडावही खेळ आता ते उरले नाही। गल्लीमध्ये दोन चिमुकले मंदिर मस्जिद खेळत होते। गझल घेतोय की फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, घरात त्याच्या दौलत आहे दाणत नाही। शुक्रिया शुक्रिया। फकीर पाहून दार घराचे उघडत नाही, घरात त्याच्या दौलत आहे दानत नाही। आणि सगळ्या काम करणाऱ्यांसाठी हा शेर की लायक आहे मनगट माझे अजून देवा, लायक आहे मनगट माझे अजून देवा, मंदिरात मी म्हणून काही मागत नाही। लायक आहे मनगट माझे अजून देवा, मंदिरात मी म्हणून काही मागत नाही। जखमा आपुल्या कुणी कुणाला नका दाखवू। डॉक्टरांना दाखवू शकता? जखमा आपल्या कुणी कुणाला नका दाखवू, कुरतडती पण मलम कुणीही लावत नाही। जखमा आपल्या कुणी कुणाला नका दाखवू, कुरतडती पण मलम कुणीही लावत नाही। आणि सुधीरदादाला शेर हा आवडतो की मी आईला सगळी दुःखे सांगत बसतो, मी आईला सगळी दुःखे सांगत बसतो, आई मजला कधीच काही सांगत नाही। मी आईला शुक्रिया शुक्रिया। मी आईला सगळी दुःखे सांगत बसतो, आई मजला कधीच काही सांगत नाही। आणि गल्लीवरत्या उगीच काळीच का धडधडते, गल्लीवरत्या उगीच काळीच का धडधडते,
हल्ली ती तर गावामध्ये राहत नाही. गल्लीवर, शुक्रिया सर, गल्लीवर त्या उगीच काळीच का धडधडते, हल्ली ती तर गावामध्ये राहत नाही. आणि शेवटचा शेर की एक असा मी कधीच भक्ती सोडत नाही. पॉझिटिव्हनेस. एक असा मी कधीच भक्ती सोडत नाही, एक अशी ती मला कधीही पावत नाही, एक अशी ती मला कधीही पावत नाही. धन्यवाद.